जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं कृपावन्तमहं वन्दे परमानन्दं गुरुनाथ महाराज की जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती सद्गुरुनाथ महाराज की राहिलेले प्रश्न संपायचं जमलं तर काम आहे आज. तर हे काय तर सृष्टी संदेशबद्दल आहे. तो पहिल्यांदा घेतो कारण तो विशिष्ट श्लोकाशी संबंधित आहे. बाकीचे सर्वसाधारण आहेत. ज्ञानेश्वरीचा आदला दिवस या नात्याने हे प्रश्नोत्तरांचा विचार आपण करतो. ह्या सृष्टी संदेशमधील रोजची जपणूक यातल्या जपणूक याचा अर्थ नीट समजला नाही आणि जपणूक आणि वापर याच्यातला फरक कळला नाही. बागेत झाड उगवो वा माळ राणे पक्षी असोत इवले वा सिंह कोणी आपल्या तिथे मूळ हे श्लोक असा आहे. जगण्यास सर्व पुरवी जपणूक रोज जैसा नवीन जुळला संबंध आज तू काळजी करीत का तव माणसांची संबंध आज जुळला समजून त्यांची. हे कृष्णमूर्तींशी अगदी जवळचं असलेला हा विषय आहे. ते म्हणतात की जवळ आपण एखादं रोप लावणार ज्यांनी झाडं बिडं लावली असतील विशेषतः फुलझाडं लावली असतील कोणी खूप लोकांनी लावली असतील आपल्यामध्ये तर त्यांची जपणूक ते जे रोपटं लावलं जातं तेव्हापासून जशी त्या लागलेल्या दिवसापासून करतो तशी आपल्या संबंधांची जपणूक आपण रोज करतो का असं कृष्णमूर्तींनी प्रश्न विचारला आहे. आपल्याला तो कल्पना असेल त्याची. तर तसं न घडता एकदा ते लावून झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची सहज सवय आहे माणसाला. त्याकडे लक्ष देण्याची सवय नाही. काही जशी एक वेळ रोपाला तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचं काय होतं आपल्याला माहिती आहे. 3-4 दिवसात जर रोप लावून ठेवलं आणि 3-4 दिवस इकडे फिरकलंच नाही तर अगदी चांगलं त्या बागेतनं वगैरे आणलेलं रोप असतं रोपवाटिका वगैरे असतात तिथून आणलेलं असतं त्याच्यात जेवढी ती माती किंवा काही बरोबर अंश त्याच्यामधला आहे तो जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत ते वाढत राहतं किंवा मूळ धरतं. पण जर पुढचं पाणी घालण्याचं काम आपण केलेलं नसेल त्याची निगराणी करण्याचं काही काम केलेलं नसेल तर ते हळूहळू बावून जातं आणि नाहीसं होतं. मग पुढे त्याला फुलं येणं वगैरे हे नंतरच्या गोष्टी. तेव्हा आपले जे जगाशी संबंध आहेत निदान जवळच्यांशी संबंध आहेत तेवढे तरी या पद्धतीनं आपल्या परीनं आपण जपण्याचा प्रयत्न करावा. यात त्यांनी काय करावं हे अभिप्रेत नाही. निसर्गातल्या फुलांनी काय करावं हे अभिप्रेत नाही. मी काय करावं हे अभिप्रेत आहे. तेव्हा निसर्ग काय करतो ते सांगितलेलं आहे. झाड बागेत उगो किंवा माळा रानावर पक्षी एवढेसे छोटेसे असोत किंवा सिंह असो त्यांना जगायला जे जे लागतं ते निसर्ग रोज त्यांची जपणूक करतोय. ते देऊन सगळं पाऊस पाणी वारा काय त्यांचं अन्न काय जे असेल ते सगळं तो करीत असतो. तर त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून विचारलेलं आहे की असं आपल्या माणसांचं आपण करतो का. याच्यामध्ये असं म्हणण्याचा उद्देश असा आहे
की अनेक वेळेला माणसं आणि संबंध या गोष्टी गृहीत धरल्या जातात. आपल्याला गृहीत, दे आर टेकन फॉर ग्रँटेड. घरामधली माणसंसुद्धा टेकन फॉर ग्रँटेड असतात. हे असतातच, त्यांनी ते करायचंच असतं, ते करतीलच. असं काही नसतं. ती माणसं आहेत, तिथे तर तो निसर्ग आहे. इथं त्याच्यापेक्षा फार प्रगत आहे. तो कदाचित सकाळी असेल चांगला तर संध्याकाळी असेल असं नाही, संध्याकाळी असेल तर सकाळी असेल असं नाही, रात्रीची वृत्ती सकाळी असेल असं नाही. हे जे सगळे त्याचे बदल होत असतात, त्याला सामोरं जाण्यासाठी जे करावं लागतं त्याला आपण जपणूक असं म्हणतोय. मग ते बदल विचारांचे असतील, त्यांच्या भूमिकांचे असतील, मतांचे असतील, ते त्यांच्यात बदल झाले असले तर आपल्याला त्याची तोड घ्यावी लागेल, ती जपणूक. तर त्याच्यात जे काही बदल झालेले असतील ते बदल मला पण त्याप्रमाणे करून घ्यावे लागतील, तर संबंधांची जपणूक होईल. नाहीतर मी असं गृहीत धरून चालेन तर तसं नाही होणार, आणि तसं होत नाही, हा आपल्याला व्यवहारात अनुभव येईल. तर त्यासाठी हे आहे जपणूक. म्हणजे हे जे आपण जे बदल होतात त्यानुसार त्याला सामोरं जात असणं, आणि त्यानुसार जर आवश्यक असेल तर स्वतःत बदलही घडवणं. तर हे जे आहे ते तसं रोपट्याच्या बाबतीत सुद्धा केलं जातं. त्याला कदाचित काही वेळेला सावलीची सुद्धा गरज लागते. आपण पाहिलं असेल, जर कडक ऊन असेल तर कुंड्या उचलून सावलीत आणून ठेवतो. मग आहे ना, उन्हात ऊन चांगलीच गोष्ट आहे, असे नका तिथे, तर काय होईल, ती करपून जाईल. मग असं आपण आपल्या माणसाच्या बाबतीत प्रसंग आल्यावर करतो का? तर असे प्रसंग आणि बदल हे होत असतात. तसे आपण पण आपल्या माणसांच्या बाबतीत तसं करीत असावं, असं आपल्यासाठी यात संदेश होता. त्या संबंधात जपणुकीचा अर्थ आहे. कारण माणसाच्या विचारात, त्याच्या अनुभवाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदल होत असतात. एकाच जागी माणसं असली तरीसुद्धा जर 4 गाव फिरून आली, काही कारणाने बाहेर गेली आली, तर तिथे सुद्धा संपर्कांचे परिणाम होत असतात. तर त्याची दखल आपण घ्यावी, असे या जपणुकीमध्ये अभिप्रेत आहे. तर ह्याचा अर्थ आपल्यासमोर थोडासा स्पष्ट झाला असेल अशी मी आशा करतो. तर ते त्यात पुन्हा एक आहे की जसं त्याच्यातला बदल झालेला आहे तसा आज स्वीकार करण्याची तयारी लागते. त्याची गृहीत धरून चालत नाही असं म्हटलं. तसं त्याच्यात काही विचारात बदल झाला असेल तर तो विचार, बदललेला विचार आपण आज गृहीत धरावा लागतो, तो स्वीकारावा लागतो. नाही स्वीकार केला तर मग संघर्ष आणि जे उद्भवतात, जे आपल्याला त्रास वाटतात पुढे किंवा निर्माण करतात, ते संघर्ष आपण त्यांना, जो बदल झालेला आहे तो न स्वीकारल्यामुळे असतात. आता त्यामध्ये संवाद असेल तर तुम्ही कदाचित त्या बदलाचा विचार कराल, त्याच्याविषयी त्यांच्याशी बोलाल, ते बदल योग्य ते तुम्ही पण घडवून आणाल, आणि ते जे काय असेल तो संबंधांचा जो व्यवहार आहे तो अत्यंत चांगल्या तऱ्हेनं जपणुकीनं पुरा होईल. तेव्हा अशी जपणूक, ह्याला काही ओव्हर केअर म्हणत नाही मी, केअर म्हणतो नुसती. ओव्हर केअर ही दुसरं टोक आहे. फुलाला झाड लावलं, ते आपलं ढाळी लावली आणि त्याला जर अति पाणी घातलं तर ते कुजून जातं, हे पण तितकंच आहे. तसं ती ओव्हर केअर आहे. आपल्याला केअरबद्दल बोलायचं, त्याची काळजीबद्दल बोलायचं, तर तेवढी काळजी मात्र घेण्याची गरज आहे. आणि तशी तू काळजी करीत का तव माणसांची संबंध आज जुळला समजून त्यांची. यात ते खरं महत्त्वाचं आहे ते आज. तेव्हा आज जशी परिस्थिती आहे तसं आज आपल्याला त्यांच्याशी वागता येते का, ह्याच्यावर हे आपल्या संबंधांचा आनंद आणि सगळं नाविन्य राहतं, आणि ते जपलं जातं आणि जपलं जावं अशी, तर ते अधिक आदर्श राहील असं म्हणायचं आहे. जपणूक आणि वापर आहे. जपणूक केल्यानंतर एक फूल, याचं उदाहरणच चाललंय म्हणून ते मी पुढे चालवतो की जपणूक केली डहाळीची तर तिला फूल येईल, त्यात काही प्रश्न नाही. का आपण लावलंय, गुलाबाचं रोप आणून लावलंय किंवा आणि कशाचं रोप आणून लावलंय तर त्याला येणारं फूल हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आपण त्याची जपणूक केली तर त्याला ते फूल येईल. तर ते येऊ दे, आल्यानंतर ते निसर्गाने गळून पडेलच. पण समजा त्याचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठीच ते आलेलं आहे. आता वापर काय असावा, यामध्ये फक्त माणसाची स्थिती कळून येते. वापर काय करावा. आपल्याकडे जो सगुणाचा सगळा एवढा मोठा विषय मांडलेला आहे की जो अनेक संस्कृतींना परिचित नाही, आणि त्यांना तो मान्य करण्या एवढी त्यातलं लक्षात आलं नाही म्हणू आपण मर्म, किंवा काही प्रमाणात सगुणाच्या अतिरेकाचे कारण असेल. पण मुळात सगुण हा जो विषय निर्माण झाला त्याविषयी मला आता आठवण झाली म्हणून विनोबांचं सांगतो की एक वाक्य आहे विनोबांचं ह्या संदर्भात आठवलं म्हणून, की का धर्म लावून दिला, का सगुण लावून दिलं, तर जर ते नसतं, देवाची मूर्ती नसती तर फूल तोडून आपल्या नाकाला लावलं असतं माणसाने. प्रत्येक फूल तोडून स्वतःच्या नाकाला लावलं असतं. आज देव सगुण आहे म्हणून ते त्याच्या पायावर वाहायला जातं. एवढा फरक लक्षात आला तर सगुणाचं रहस्य लक्षात आलं आपलं सगळं, की किती वळण नेणारी गोष्ट आहे त्याला ती. आणि म्हणून सगुणाची माणसाला गरज आहे. तेव्हा वापर
हा आपण कशासाठी करणार याच्यावर सांस्कृतिकदृष्ट्या आपण कुठे आहोत ते अवलंबून आहे. कदाचित फळ असेल आणि जर मी आजारी असेल तर त्या फळाची मला आजारपणाच्या पोषणासाठी गरजही असू शकेल. मग आता तुम्ही जर जपणूक केलेली आहे तर फळाचा वापरही करू शकता, त्या वापराला काही दुमत नाही आहे. पण पहिला जर त्याच्यावर अधिकार कोणाचा असेल तर निसर्गामध्ये परमेश्वराचा आहे. म्हणून ते फूल आज हे सगळं सगुणाचं महात्म्य आहे, म्हणून ते फूल तोडून देवाला वाहिलं जातं. तेव्हा ह्या फरक लक्षात ठेवला तर वापरामधला जपणूक आणि फरक याच्यामध्ये वापर स्पष्टच आहे, पण वापरामध्ये सुद्धा फरक आहे. तो वापरामध्ये हा उच्चतर वापर आहे, तो देवासाठी आहे. तो देवासाठीच आहे याचा अर्थ नुसता देवांसाठीच नाही, इतरांसाठी आहे. ते मी देवच समजतो. फूल एकदा झाडावर काढल्यानंतर ते जसं देवाला नेऊन देता येतं, कदाचित ते शक्य नसेल तर ते दुसऱ्याला सुद्धा देता येतं. हे पण शक्य आहे. आज इथं सगळ्यांना हार घातलेत, ते त्यांनी त्यांच्या दारात आलेली फुलांचे कष्ट करून केलेले हार आहेत. मला काही कल्पना नाही, पण हे आल्यावर लक्षात आलं की हे काही हार घालायचे ठरलेले नव्हते. चढा पडलेला आहे तर हा प्राजक्त संतानहार पण केलेला आहे. तेव्हा हा त्याचा वापर आहे. हा वापर आणखीन पण वेगळा करण्यासाठी करता आला असता. फूल हे जसं तोडून नाकाला लावलं असतं तसं ते वेणीतही मांडता आलं असतं, तसं ते दुसऱ्यालाही देता आलं असतं, एखादा गजरा करून दुसऱ्यालाही देता आला असता आणि अशा तऱ्हेनं त्याचा हार करून देवालाही घालता आला असता. तर हा वापरातला फरक आहे तो, आणि आपली सांस्कृतिक परिस्थिती दर्शवतो. एवढं लक्षात ठेवलं तरी हे वस्तूपुरतं अवलंबून नाही, सगळ्या गोष्टीपुरतं अवलंबून आहे, सगळ्याच्या गोष्टीत लागू आहे असं लक्षात ठेवलं तर बरं होईल असं वाटतं. पुढं धर्म, कट्टरता, कर्मकांड यांना मुक्तीच्या प्रवासात किती स्थान आहे. प्रवासात रस्ते, निर्धार, सामान, शिदोरी या गोष्टींना किती स्थान आहे तेवढं धर्म, कट्टरता, कर्मकांड याला आहे. पण हा प्रवासच आहे शेवटी, ते गंतव्यस्थान नव्हे. मुक्ती हे गंतव्यस्थान आहे. ज्या ठिकाणी जायचं ते ठिकाण ते. मग वाटेत प्रवास तर आहे, ठीक आहे, म्हणजे भौतिकदृष्ट्या समजून घेण्याची गोष्ट आहे. कशा की ते अमुकच प्रवास आहे असं नाही. आत्मदर्शन असेल तर त्याच्यात कुठे बाहेर जाणार तुम्ही, कुठेच नाही जाणार. पण तरीसुद्धा आपल्याला तो एखाद्या वेळेला नाही कळला असं समजून घेऊ आपण की पंढरपूरला चालला. तर आता ह्या सगळ्याची गरज आहे की नाही, तर आहे. तर त्याला रस्ता पाहिजे, त्याला निर्धार पाहिजे. म्हणजे कट्टरतेमध्ये निर्धार आहे, तर थोडासा त्यातला निर्धार उपयोगी आहे. कर्मकांड आहे, तर त्याच्याबरोबर सामान, शिदोरी हे जे सगळं आहे हे सगळं त्यात येतं. तर तसं या गोष्टींची गरज आहे. पण पोचल्याशिवाय या गोष्टींना अर्थही नाही आहे. आज फक्त त्यातलं आपल्यासमोर किती स्थान आहे हे ओळखायची गरज आहे ती. यासाठी एखादा मनुष्य दिल्लीला निघाला इथून प्रवासाला, त्यांनी पुण्याहून गेल्यानंतर फोन केला आपल्याला की मी सुखरूप पुण्यात पोचलो. तर ज्यांनी दिल्लीला त्याला पाठवलेलं आहे तो आता सुटक्याचा निश्वास टाकून निवांत झाला का, नाही होत. मुंबईतून फोन येईल तेव्हा म्हणेल हा ठीक आहे मुंबईपर्यंत पोचले, वाहन आहे आणि समजा निघाली गाडी. तर तो मुंबईला पोचल्यावर सुद्धा इथल्या माणसाचं समाधान होणार नाही. शिक्षणाला पाठवलेला मुलगा आहे तर इथून शिरोळपर्यंत गेला, एवढ्यावर समाधानी आहोत का आपण पुण्याला पाठवला असला तर नाही. तर पुण्याला पोचल्यानंतर मग आपल्या दृष्टीनं हा ठीक आहे पोचला, आता पुढचं काम. म्हणजे तिथं सुद्धा थांबत नाही, तसं प्रवास चालूच आहे अजूनही. नुसतं पुण्यात पोचून करायचं काय, तर तिथे पुन्हा त्याचं काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे ही मुक्तीची अवस्था अशी आहे. ह्या सगळ्याचा शेवटी प्रवास आता सांगितलं त्याच्यातलं रस्ता, निर्धार, ते चालणं, ते सगळ्याचा अर्थ केव्हा आहे, जेव्हा तो पोचेल तेव्हा. तर मुक्ती हे पोचण्याचं ठिकाण आहे. तर त्या दृष्टीनं विचार केला तर ह्या सगळ्याची गरज आहेच. तो काय उड्डाण करून जात नाही. उड्डाण असो, एक विमानमार्ग असो, प्रवासच आहे, आकाश मार्ग आहे, ठीक आहे, पण मार्गच आहे शेवटी. म्हणजे मार्ग तर आहेच. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्याचं स्थान आहे. पण ते तेवढंच आहे जर त्या प्रवासाचा शेवट झाला नसेल, जर त्या प्रवासाचा टप्पा शेवटचा अंतिम गाठला नसेल आपण, तर मात्र या सगळ्या गोष्टी फक्त म्हणजे म्हटलं इथं कर्मकांड शेवटी शब्द वापरला आहे तेवढंच उरतं फक्त त्यातलं. या प्रत्येक गोष्टीतलं जे दिलेलं इथं आहे, या प्रत्येक गोष्टीतलं काही काही त्यातला भाग चांगला आहे, काही वाईट आहे, किंवा आवश्यक आहे, काही अनावश्यक आहे. अगदी साधे एक 2-3 शब्द त्यांनी वापरलेत म्हणून मी त्यातलं उदाहरण म्हणून सांगतो. इथे एक आता कट्टरता शब्द वापरला आहे. कट्टरतेमध्ये जो निर्धार आहे तो गरजेचा आहे, पण अतिरेक आहे तो अवाजवी आहे, चुकीचा आहे. कट्टरतेमध्ये 2 गोष्टी येतात की त्यामध्ये निर्धार असल्याशिवाय मनुष्य कट्टरही असत नाही. आपण साधनाला कट्टर साधन म्हणतो, पण त्यामध्ये निर्धार आहे,
काही झालं तरी मी हे पुरा करणार आहे. कधी जप असेल, त्याचं साधन असेल, काय त्याचं ध्यान असेल, काय त्याची पद्धत असेल ते. तर तशा तऱ्हेचा जो कट्टरतेमधला निर्धार आहे त्याला स्थान आहे, पण त्यातल्या अतिरेकाला स्थान नाही. कारण कट्टरतेमुळे पुढे काय होतं ते पण आपण पाहिलं आहे. तर ती त्याचा चुकीचा भाग वापरला गेला की असं होईल म्हणून हे आहे. कर्मकांडात कर्माला स्थान आहे, पण त्यातला अवडंबर आणि आग्रह ही त्याची गोष्ट आहे. ते कर्मकांड आहे ते कर्मयोग्य आहे. कर्मकांड केव्हा होतं त्याचं, तर या अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यात मिसळल्या म्हणजे कर्मकांड होतं. तर कर्म बरोबर आहे, कारण त्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही, प्रवासही होत नाही, चालण्याशिवाय तर मनुष्य कुठे गेला नाही. तेव्हा ते दृष्टीनं कर्म आवश्यक आहे. त्यामुळे तो भाग आवश्यक, पण त्याच्याबरोबर अवडंबर आग्रह हे जे सगळे कर्मात आले ते अनावश्यक. असं ह्या प्रत्येक गोष्टीचं आहे. एवढं लक्षात ठेवलं तर याला किती स्थान मुक्तीच्या प्रवासात आहे ते कळू शकेल. तर धर्म ही वाट आहे, बरोबर आहे. धर्म हा एक प्रकारचा रस्ता आहे. आचरणाचा रस्ता म्हणजे धर्म साध्या भाषेमध्ये. तेव्हा आपल्याकडे धर्माची व्याख्याही तशी केलेली आहे. तर तसं आचरणाचा रस्ता आहे, तो घालून दिला. कोणी कसा घालून दिला असेल त्यानुसार त्यांनी आचरण करावं. जितका तो अधिकाधिक चांगला असेल, अधिकाधिक शुद्ध असेल, अधिकाधिक निरुपद्रवी असेल, तेवढा रस्ता चांगला. तर जर का समजा तो त्या रस्त्याने कुणी जात राहिलं ना, तर पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल काही ठिकाणी जाणारे रस्ते मुजतात, रान वाढतं, रस्ता मुजतो, पण तो निर्माण करता येतो. नव्या वाटासुद्धा रुजवता येतात. विनोबांच्या दृष्टीनं यामध्ये कदाचित धर्म गळून पडतील हळूहळू. त्यात ज्या गोष्टी जर वाढल्या तर धर्म गळून पडतील, पण त्यातली मुक्ती आणि आनंद म्हणजे आत्मज्ञान ज्याला म्हटलं ते शिल्लक राहील. इकडे विज्ञान शिल्लक राहील. ह्या दोन गोष्टी शिल्लक राहील. म्हणून ते म्हणायचे नेहमी शेवटी दोनच गोष्टी शिल्लक राहतील पुढच्या युगामध्ये, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. विज्ञान शिल्लक राहील आणि आत्मज्ञान शिल्लक राहील. ते एवढं लक्षात ठेवलं तरी जाता जाता तेही उपयोगी पडेल. आजच्या काळानुसार ज्येष्ठ नागरिकांना परदेशी किंवा परप्रांतात मुलांच्या अडीअडचणींच्या काळात जावं लागतं. वेळ प्रसंगी 2-2, 3-3 महिने किंवा अधिकही राहावं लागतं. त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या रुटीनमध्ये किंवा उपासनेमध्ये बदल करावा लागतो. अशा वेळी त्यांनी आपली भूमिका, रुटीन, दिनचर्या कशी ठेवावी. आता जवळजवळ बऱ्यापैकी वाढत चाललेला प्रश्न आहे आणि तो अजूनही वाढेल असं वाटतं एकंदरीत. काय हरकत नाही, वाढू दे. जीवन पुढे जाईल तसे प्रश्नही नवीन निर्माण होत जातील आणि जसे प्रश्न नवीन निर्माण होत जातील तशी उत्तरही नवीन निर्माण होत जातील. कारण जेथे प्रश्न तेथे उत्तर आहे, त्यामुळे तिथे ते आटणारच आहे. तर तसं ह्याही प्रश्नाचं उत्तर येईल. आजही आपल्यासमोर काही जाऊन आलेली मंडळी आहेत. आज इतके मला माहिती नाही पण आहेत आणि त्यांनी हे रुटीन केलेलं आहे. तर त्या दृष्टीनं सर्वात पहिली भूमिका अशी असावी, आजच्या काळात हे अपरिहार्य आहे. तेव्हा ते नाही जर स्वीकारलं गेलं तर तिथूनच संघर्षाला सुरुवात होते. आम्ही कशाला त्यात पडावं असं होतं ते. तर तसं न होता ते काळाच्या दृष्टीनं अपरिहार्य झालेले आहे म्हणून आपण पहिल्यांदा स्वीकार करू त्याचा, म्हणजे पुढे जाता येईल, मग समजून घेता येईल, त्याचा त्रास होणार नाही. ही पहिली भूमिका. दुसरी भूमिका काय राहील तर ती आपल्याला हिंडण्याची हौस नसून परमार्थाची संधी आहे असं लक्षात ठेवलं तर जरा अधिक बरं होईल. हिंडण्याची हौस तर भागणारच आहे, त्यात काही प्रश्न नाही. ज्यांच्या वाट्याला कोणाच्या आले असेल त्यांची ती हिंडण्याची हौस होईलच, पण तरीसुद्धा ते त्यासाठी नाही आहे, ती आपल्याला परमार्थाची संधी आहे. कारण इथे विचारलं आहे ते परमार्थाच्या किंवा उपासनेच्या रुटीनबद्दल विचारलं आहे म्हणून मी त्याबद्दल बोलतो. जे याच्या बाहेर आहेत कक्षेच्या त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही. पण ही हिंडण्याची हौस न समजता परमार्थाची संधी समजलं तर सावधही राहता येईल. आणि मग तिथे गेल्यावर सुद्धा आकारण तो फिरत राहणार नाही, की तिथे खूप फिरायच्या संधी आहेत. तर तसं न होता त्याचा परमार्थासाठी उपयोग करून घेता येईल. ते कोण आहेत ह्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे व्यक्ती जाणाऱ्या कोण आहेत. स्त्रिया गेल्या असतील, समजा सुनेचं बाळंतपण आहे, मुलीचं बाळंतपण आहे, काय अशा प्रापंचिक गोष्टी आहेत, अडचणी आहेत, तर त्याच्यासाठी जाणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष असे ते कदाचित दोघंही जणांना जावं लागतं. अशा वेळेला त्यांना काम असू शकतं. स्त्रियांच्या कामामध्ये फरक असू शकतो, पुरुषांच्या कामामध्ये फरक असू शकतो. त्यानुसार त्यांना मिळणाऱ्या उपासनेमध्ये आणि त्यांच्या रुटीनमध्ये फरक असू शकतो. हे लक्षात ठेवून त्यांनी ते करावं. आणि आपल्याकडे आहेतच केलेली मंडळी. तर तशा तऱ्हेनं त्यांनी बसवलेलं आहे, तसंही आपल्यासमोर असावं. त्यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी अनेक आहेत. त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्या बदलतील, पण त्या नक्की आहेत की एक तर मोकळेपणा मिळालेला आहे. आपण इथे येऊन जप करतो किंवा आणि कुठेतरी जाऊन जप करतो. आपल्याला घरी जप करायला कदाचित काही बंदी नाही कुणी केलेली, सुदैवाने सहकार्य आहे घरामध्ये, पण तरीसुद्धा बाहेर जाऊन कुठेतरी जप करावा लागतो. त्याचं कारण काय, तो वाजलेली बेल, वाजलेले फोन,
आलेला माणूस, ह्या सगळ्यातून आपली सुटका होत नाही आणि काही आवश्यकता पण नाही तशी. असा काही व्यवहार मोडण्याची गरज नाही. मग आता हे साधणार कसं? हा व्यवहार सांभाळत बसलो तर दिवस सगळा असाच जाईल. म्हणून उठून मनुष्य दुसरीकडे जातो आणि जप करतो. इतकं खरं सोपं साधं कारण आहे. तर त्यासाठी तो अर्धा तास देईल, तास देईल, त्याला जे शक्य आहे ते करेल. पण ते करण्याची गरज त्या निर्माण होते परिस्थितीमध्ये, कारण ह्या सगळ्या गोष्टी व्यवहाराच्या आहेत. त्या चौकटीमध्ये काम करायचं आणि ते योग्यच आहे. मग त्याला जसा पर्याय निघालेला आहे तसा इथे फार मोठा पर्याय निघालेला आहे की स्वदेशाचाच संबंध संपलेला आहे. आता बेल फोन बिन तर सोडूनच द्या, काहीच नाही तुमच्याबरोबर, काही नाही, वातावरण नाही, कुठलं शनी नाही, मारुती नाही, कुठं जायचं नाही आहे, काही आपल्या मागे बंधन काही नाही आहे की अमुक मला बुधवारी जायचं, मला गुरुवारी जायचं, काय तुमच्या मागे नाही, तिथे काय आहे, कोणा ठोक जे असेल तसं वातावरण. मग इतकं जर सगळं बाजूचंच कमी झालेलं आहे तर आपण निरुपाधिकच झालेले आहोत. आता तर इतके उपाधी संपल्या आहेत, त्याचा उपयोग आपण काय करून घेतला हा प्रश्न आहे. तर हे इतक्या उपाधी आपल्या मागच्या गेल्या तर इतकं मोकळे पण आपल्याला मिळालं. बाह्य संबंध असतात, त्यांच्याकडे जावं लागतं, त्यांच्याकडे जावं लागतं, ते नंदा, ते आमकं तमकं, काय किती गोष्टी असतात अशा, ते सगळ्या जपाव्या लागतात. भाऊबंद असतात, त्यांचे ते प्रसंगांना जावं लागतं. तिथं गेल्यावर काय भाऊबंदाचं ते त्याचं तो बघून घेतो. तो काय तुम्हाला याच्याहून बोलवत नाही, अमेरिकेहून बोलवत नाही काहीतरी झालं म्हणून. पण इथं काहीतरी झालं त्याच्याकडे नाही गेलं तर राग येतो त्याला. इथं होते तासाभराच्या अंतरावर पण फिरकले नाही म्हणते. म्हणजे असं इथे सगळं हे मागे लागलेलं आहे. आता हे नाही आहे ना, आता किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे एका प्रकारे इथं मी चांगली गोष्ट म्हणत नाही, पण आता गेलोच आहे ना, आता गेलोच आहे तर चांगलीच म्हटली पाहिजे. आता गेलोच जर आपण आहोत तर त्याचा आपण लाभ करून घ्यावा की आपण गेलोच आहोत ना, असे इतके बाजूला आहोत. तर आता आपल्याला बाह्य संबंधांचा एक अभाव आहे. तिथे जे काही बरोबर तुमच्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये काय जे असतील त्या वास्तव्याच्या जागेमध्ये तेवढेच संबंध आपल्याला आहेत. तर मग आता आपल्याशी आपण राहायला एक मोठी संधी आपल्याला आलेली आहे. तर तशा तऱ्हेची एकांताची संधी समजा त्याकडे बघितलं तर फार चांगलं काम करता येईल. जे पारायणं कधी शक्य झाली नाही, जी वाचनं कधी शक्य झाली नाही, जेवढा जप कधी शक्य झाला नाही, इतकं साधन कधी जमलं नाही, ते सगळं आपल्याला करता येतं. करून आलेली मंडळी व्यासावरच आहेत. त्यामुळे इतरांना त्रास न होईल अशा तऱ्हेने या गोष्टी साध्य करता येईल ना, एवढं फक्त बघावं. कारण तिथे संबंध खूप मर्यादित आहेत, 2 किंवा 4च माणसांचे आहेत. तर त्यांना तो त्यांच्या ज्याच्या गरजेसाठी आपण ज्या गेलेले आहोत तेवढी एकदा पुरी केल्यानंतर उरलेला सगळा वेळ आपल्यासाठी आहे. आणि त्यात पुन्हा दोघांचा फरक लक्षात ठेवा आणि त्यांनी तो वापर करावा. एवढंच विनंती करण्यासारखं आहे, यापेक्षा काही नाही. साधना किंवा जप करताना त्याचं समान प्रमाण किंवा नित्य प्रमाण टिकत नाही. ती कधी कमी जास्त प्रमाणात होते, म्हणजे बरोबर आहे, कधी कमी होते कधी जास्त होते असं होतं. तेव्हा त्याचं कारण असं लक्षात आलं की साधनेची गरज किंवा महत्त्व पटलं असलं तरी मनाचा निर्धार किंवा निश्चय हा कायम टिकत नाही. आणि तीच गोष्ट एरवी प्रपंचाच्या कामामध्ये पण होते असा अनुभव आहे. तर याला काय उपाय? आता अगदी मूळ कारण काय असेल थोडक्यात सांगतो. अगदी मूळ कारण काय असेल तर उच्च जीवनाची आपल्याला कल्पना नाही आणि ओढ नाही. याचं खरं कारण आहे त्यातले त्यात. मी एकदम काही याच्याबद्दल बोलत नाही, एकदम सगळा प्रपंच सोडण्याबद्दल किंवा त्याबद्दल बोलेलं नाही. हे अगदी साध्या जीवनातले, पण त्यातलं उच्चतर जीवन म्हणून काहीतरी आहे. म्हणजे ही गोष्ट कशी पण करता येते. एक आता इथे एक बोर्ड लिहिला आहे समजा, तर हा बोर्ड लिहिला, हा कसाही लिहिता येतो. ह्याचे हे लिहिण्याचे एक 25 प्रकार सांगता येतील. 25 प्रकारे तो लिहून दाखवता येईल. त्या प्रत्येक प्रकाराचं काही वैशिष्ट्य राहील. काही असं शिकेल काम. एक कागद पत्र लिहिलेलं आहे तर हे पत्र 25 प्रकारांनी, नुसते मजकूर तोच पण तरीसुद्धा 25 प्रकारे लिहिता येईल. हे जसं आहे त्यातल्या प्रत्येक प्रकारामध्ये उच्च नीच असेल. आपण नीच म्हणजे अशा अर्थाने की कमी दर्जाचं असेल, वाईट नव्हे पण कमी दर्जाचं आहे. त्यात मजकूर तोच आहे तरीसुद्धा ते इतकं करता येतं. तो मजकूर बदलला तर आणखीनच फरक पडेल. तर ते करता येतं. याला मी उच्चतर जीवन म्हणतो. तर अशा तऱ्हेचं उच्चतर जीवन ची कल्पना नसल्यामुळं हे खरे निर्धार वगैरे हे कमी पडतात. तर उच्चतर जीवनाची कल्पना यावी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि नंतर त्याची ओढ लागावी की मला ते करायचं आहे. उच्चतर जीवनाची कल्पना येणं आणि त्याची ओढ असणं, ह्या 2 गोष्टींच्या अभावामुळे हे जे सातत्य टिकत नाही ते त्याचं मूळ कारण आहे. आता ते मिळवायचं असेल तर त्याला उपाय दोन्हीकडे, प्रपंचात काय परमार्थात काय दोन्हीकडे. तर जसं प्रपंचामध्ये आपण प्रापंचिक उपाय पाहतो, एखादा स्वयंपाक आहे, एक साध्या स्वयंपाक पण आहे, त्याच्यापेक्षा तेच पदार्थ वापरून केलेला चांगला पण आहे,
तो त्याच्यापेक्षा चांगला पण आहे, पदार्थ तेच आहेत त्यात वापरलेले, पण करणाऱ्याचं कौशल्य असं काही आहे की त्याच्यातला उच्चतर स्वयंपाक आपण जाणतो. मी प्रपंचाबद्दलच बोलतो फक्त पहिल्यांदा, की त्यातला तेच पदार्थांचं काही कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये फरक आहे. त्यामुळं त्याच पदार्थाचा दर्जा बदलतो आणि तो माणसाला चव रेंगाळेल एवढा चांगला होऊ शकतो. हे जर प्रपंचाचं होऊ शकतं, ते जर आपल्याला कळलं की हे मला यावं, हे असं असतं आणि ते मला यावं, ह्या दोन गोष्टी जर वाटल्या तर ज्याच्याकडे ते केलं जातं, ज्याला ते कळतं, त्याच्याकडे जाऊन आपण शिकतो. तसं प्रपंचात प्रपंचवाल्यांच्याकडे, परमार्थात संतांकडे शिका. हा सोपा मार्ग आहे, हा व्यावहारिक आहे. त्यामुळे जसा पदार्थ शिकतो तसं हे शिकावं ते शक्य आहे. त्यासाठी थोडा निर्धार, तर ते थोडंसं आपल्याला तेवढा म्हणजे जो कमी पडतोय तो तोच आहे, पण तरीसुद्धा हे दुष्ट चक्र आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडायला ही एकदा कल्पना आणि त्याची ओढ, ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात आपल्याकडे नाही आहेत, त्या लक्षात आल्या तर आपण त्याच्या मागे लागू आणि जे आपण प्रपंचामध्ये ज्या पद्धतीनं साध्य करतो त्यातल्या त्यात प्रपंचाचं होतं पण परमार्थाचं होत नाही आणि मग सातत्य टिकत नाही वगैरे अशी तक्रार होते. तर त्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे जावं. संतांच्या बाबतीत असेल तर चरित्र वाचन काय असेल ते शक्य असेल ते आपल्या पद्धतीनं करावं आणि काय होऊ शकतो, आपण काय आहोत याची जाणीव आहे, पण काय होऊ शकतो याची जाणीव कमी असते. काय होऊ शकतो हे सगळं आपण होऊ शकतो, इथे जे लावलेलं आहे हे सगळं आपण होऊ शकतो एवढं लक्षात ठेवलं ना तर कल्पना येते की अरे बापरे हे शक्य आहे. असं काही नाही आहे याच्यातलं की जे अशक्य आहे, फक्त त्यांनी काहीतरी त्यांना या उच्च जीवनाची कल्पना आलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आता शेवटी घर सोडल्याशिवाय तर कुठल्याच गावाला मनुष्य गेलेलं नाही हे तर नक्की आहे. त्यामुळे घर तर सोडावं लागेल, म्हणजे या अर्थाने मनाने म्हणतो तर त्या अर्थाने तर सोडावं लागेल, ह्या लौकिक अर्थाने म्हणत नाही मी, पण मनाने तरी. तर ते जसं त्यातून त्यांनी मन काढून घेतल्याबरोबर त्यांचं भगवंताशी तादात्म्य झालं, तर ती वस्तू दोन ठिकाणी ठेवता येत नाही आहे, तशी ती इथली काढल्याबरोबर तिथे ठेवता आली. तसं त्यांच्यासारखंच ते शक्य आहे एवढं लक्षात आलं तर ते होईल. त्यासाठी भ्रमण आहे, दर्शन आहे, ही मंडळींचा सहवास आहे, साधुसंग आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे होऊ शकतात. आणि हे जे एक दुष्टचक्र आहे त्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. निर्धाराने साध्य होतं, निर्धाराने म्हणून ते राहतं, असं जे एका चक्रात आपण अडकलेलं असतो त्यातून बाहेर पडता येणं शक्य आहे. मूळ गोष्ट लक्षात ठेवावी, कारण काय असतं. उच्चतर जीवनाच्या ओढी, उच्चतर जीवनाची कल्पना आणि त्याची ओढ यांचा अभाव हे त्याला मूळ कारण असतं. उच्चतर जीवनामध्ये फार मोठी झेप घेणं ही गोष्ट मी म्हणतो फार थोड्यांचं काम आहे. आज मला एका साधू पुरुषाचं त्यातल्या दर्शन झालं, इथं ते आले, मी त्याबद्दल त्यांचं ऋणी आहे. म्हणजे स्वामी तेजोमय आनंद असं त्यांना रामकृष्ण मठाने नामकरण त्यांचं केलेलं आहे. त्यांना आशुतोष महाराज म्हणून ओळखतात, त्यांच्या मातोश्री इथे आहेत, ते त्याबाबतीत धन्य आहेत. तर आणि त्याच्याही आधी या काही संतांची जी कृपा आहे तिची ओढ वाटून आपल्याकडे विनोबांच्या मार्गाने गेली 70 वर्ष ज्यांचा प्रवास चालू आहे अशा कालिंदीताई पण इथे येऊन गेल्या. ह्या त्यांच्या व्यक्तिगत भेटी ह्या फार मोठं आपल्याला काहीतरी देऊन जाणाऱ्या असतात. गेली 70 वर्ष तो जो आश्रम स्थापन केलेला आहे विनोबा आपण पाहिला असेल, सुदैवाने मला पाहायला मिळालेलं आहे. तर ते काय असू शकतं त्याची कल्पना तिथं प्रत्यक्ष गेल्यावर येते, किंवा हे जीवन काय जगतायत ह्याची कल्पना त्यांच्याशी भेटल्यावर येते. तसं एखादा मनुष्यसुद्धा एखादा भेटला तरी हे सगळं आपलं दूर होऊ शकतं. फक्त आपली तेवढी तळमळ पाहिजे की काय घ्यायचं आहे. जसं तोच पांडुरंग आहे पण प्रत्येकाला वेगळा दिसतो आहे आणि वेगळं फळ देतो आहे असं आपल्याला वाटतं. ते बघणाऱ्याकडे अवलंबून आहे, ते काय घेऊन आला तेवढं घेऊन गेला. तसं आहे, विहिरीवर केवढं भांडं घेऊन गेला तेवढं पाणी घेऊन गेला, तसं प्रकार आहे. तर तो हवा म्हणजे हे होईल. आपण जसजशी सगुणाची उपाधी वाढवीत जातो तसतशी आपली उपाधी कमी कमी होत जाते, असं महाराजांचं एक वचन आहे. त्याचा अर्थबोध नाही झाला तर ठीक आहे, थोडक्यात घेऊ की सगुणाची उपाधी, हे मगाशी म्हटलं ना सगुणाचं, ते त्यासाठीच आहे. मगाशी एक संदर्भ येऊन गेला आहे. सगुणाची आपल्याकडे जी निर्मिती केलेली आहे ती निर्मितीच आहे, हे आपल्यालाही मान्य आहे. जगत जिथं निर्मिती आहे तिथं ती निर्मिती आहे, यात विशेष नाही. तर ती सगुणाची जी निर्मिती आहे ती जाणीवपूर्वक केलेली आहे. तर घर आपल्यालाही असतं, तेच देवाचं बांधलं म्हणजे देऊळ होतं. सगुण आहे, लगेच प्रभाव दाखवतं, परिणाम दाखवतं आणि पाहायलाही मिळतं. मग आपलं घर बांधायचं तर प्रत्येकाची धडपड सुरू आहे.
देऊळ बांधायची चांगल्या अर्थाने, मी नुसतं उपाधी म्हणून म्हणत नाही, पण निदान ती बांधायची धडपड किती लोकांची असेल. आणि जेवढी ती म्हणजे ही उपाधीच आहे, अजूनही दोन्ही बाजूला उपाधीच आहेत, या मर्यादेमध्येच सांगतो की दोन्ही उपाधीच आहेत. पण तरीसुद्धा तीच जी गडबड माझ्या स्वतःच्या प्रपंचाची आहे, तीच गडबड त्या सगुणासाठी सुरू झाली, धावपळ त्या सगुणासाठी सुरू झाली. म्हणजे माणसाला हळूहळू स्वतःचा विसर होत जातो. आणि तो होण्यासाठी जसं घर बांधायला मनुष्य किती धडपडतो, त्याच्या मागे केवढं प्लॅनिंग, केवढ्या इन्व्हेस्टमेंट, केवढी कर्ज, केवढं त्याचे व्याप, केवढं लक्ष, किती खेपा घालतो त्या ह्याच्यावर बांधकामावर, ते सगळं आहे. तेच तिकडं बांधायला गेलं की देऊळ होतं, मग त्यात देव नांदतो. मग देव नांदणारच, कारण ते त्यासाठी की तुम्ही केलेलं आहे म्हटल्यानंतर मग आनंदही नांदतो, कारण देवाबाबतचं ते लक्षण आहे तो तिथे येतो. तर तसं हे सगळं आहे. ती वस्तू आपण आपल्यासाठी पण घेतो, आपल्यासाठी ताटवाटी आपल्याला आहेच रोजची. देवालाही नैवेद्य दाखवायला ताटवाटी घेता येते. आता ती छोटी घेतो, कारण देव काही खात नाही फारसं. पण आपल्याला स्टीलची चालत असेल तर देवाला चांदीची घेता येते. हा फरक आहे. आपण तयार आहोत का प्रश्न आहे. त्याला गरज नाही, त्याला तुम्ही नैवेद्य दाखवलं नाही तरी फरक पडत नाही, इतकी जिथं तयारी आहे तिथं तो प्रश्न नाही. पण त्याची उपाधी वाढल्यामुळे माझी समजा जर 2 ताटे खरेदी करण्याची कुवत आहे, तर त्याच्यामध्ये माझी स्टीलची आहे आणि त्यांची चांदीची आहे, असं जर करायचं ठरलं, सगुणाची उपाधी वाढली की आपली उपाधी आपोआप कमी झाली. कारण माझ्या बजेटमध्ये 2 चांदीची बसतच नाहीत. म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसतात का मला माहीत नाही, पण माझ्या नाही बजेटमध्ये, तर त्यात मला 2 स्टीलपेक्षा थोडं पुढे जाता येतं. मग दुसरं जे आहे ते कदाचित चांदीचं असेल, चांदीचा मुलामध्ये दिलेलं असेल, काय जे असेल ते माझ्यामध्ये, ते मला त्याच्यासाठी करायचं आहे म्हणल्यावर माझ्यासाठी मला 1 पाऊल मागे यावंच लागतं. म्हणून अशा तऱ्हेनं माझ्या उपाधी कमी होत जातात. जशा सगुणाच्या उपाधी वाढतात तसं हे कार्यक्षेत्र आपोआप, एवढंच कार्यक्षेत्र मर्यादित आहे, ते 100 आहेत. ते त्यातले 60 देवाला द्यायचे म्हटलं की 40वर मी आलोच, म्हणजे 70 देवाला द्यायचे म्हटलं की 30वर मी आलोच. आता हाच वेळ आहे, घर आहे, वस्तू आहेत, त्या देवाला किती द्यायचे आहेत ते ज्यांनी ठरवलेलं आहे त्याची स्वतःची उपाधी आपोआप कमी कमी झालेली आहे. कारण शेवटी 100च त्याच्या वाट्याला. 24 तास आहेत वेळेच्या भाषेत बघा, 24 तास आहेत आपल्या वाट्याला, सगळे म्हणून 8 तास कामाचे आहेत. ते म्हणजे सगळं कर्तव्य वगैरे गृहीत धरून म्हणतो मी, ह्या 8 तासामध्ये आता मला द्यायचं देवाचा वेळ किती आहे. सगुणाला वेळ मला समजा 6 तास द्यायचा आहे, तर 2च तास माझ्या वाट्याला राहिले आता. पण मी हे उलटं पण माझं गणित असू शकतं. म्हणजे सर्वसाधारण आधी तसंच असतं की 2 तास देवाला आणि 6 तास स्वतःला, असंच गणित आहे. तर मग ही स्वतःची उपाधी वाढते आणि तीच कमी कमी करत गेलं तर तेच 8 तास 4-4 होतात, तेच 5-3 होतात, असं होऊ शकतं. आणि शेवटी जास्तीत जास्त वेळ त्याला दिलेला आहे आणि 1 तासच मला राहिलेला आहे, असं पण असू शकतं. तर हे वाढवत गेलं की स्वतःची उपाधी या मार्गाने कमी होते. आता हे अवश्य करावं. त्याच्यातलं सगळ्यात जास्त जर ह्यातलं मर्माची गोष्ट काय असेल हे सांगण्यामध्ये, तर ती अशी आहे की ह्या सगळ्याचा सारांश आपल्या लक्षात आला असेल तर आपल्याकडे एक अटेन्शन आहे, अवधान एकले दिजे मग सर्व सखासी पात्र होईल, नाही का ते आपलं तसं आपल्याकडे एक लक्ष देण्याची एक कुवत आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची कुवत आहे, अवधान आहे. तर ह्याच्यातलं आपलं लक्ष आता सगळं स्वतःत गुंतलेलं आहे. सगुणाची उपाधी वाढवली किंवा वाढलं किंवा सगुण आलं की थोडं लक्ष तिकडे जातं. समजा घरात देवच नाहीत तर सर्व लक्ष माझ्यावरच आहे. माझं घरात देव आहे, समजा पूजा झाली नाही, पण पूजा झाली नाही एवढा विचार मनात आला म्हणजे 1 मिनिट का होईना देवाला मिळालं. केली तर 10 मिनिटं मिळतील, कदाचित चांगली केली तर अर्धा तास लागेल. कसं अवधान गेलं बघा तिकडे आता. तर तसं आहे. आता देव तिथे ठेवलेला आहे, तर समजा घरामध्ये कुठेही असेल, बऱ्याच वेळेला कट्ट्याखालीच असतो, कारण त्याच्यापेक्षा जास्त जागा त्याला द्यावी असं काही वाटत नाही, नसू दे. पण ते जिथे कुठे आहे तिथून जाताना एक भान असतं, म्हणजे लक्ष पुन्हा तिकडे गेलंच की इथे देव आहे असं. अगदी समजा होऊ नये, पण समजा घरात काही वाद आहे, समजा काय चर्चा चालली आहे, अगदी अनावर झालं, बाजूला देवाकडे लक्ष गेलं तर कदाचित खाली येण्याची शक्यता आहे. पट्टी म्हणजे एकदम काय 5-6 असेल तिथून खाली येईल असं होण्याची शक्यता आहे. हे लक्ष जे आहे ते सगुण आलं की ते आपोआपच खाली येतं. तेव्हा जशी सगुणाची उपाधी वाढवतो तशी आपली उपाधी कमी होत जाते, म्हणजे आपलं स्वतःवरचं लक्ष कमी होत जातं. चांगल्या अर्थाने निष्काळजी होत नाही आपण स्वतःबद्दल. त्याच्यावर जाणारा जो वेळ आहे आणि त्याच्यावर जाणारं जे अकारण लक्ष आहे आणि म्हणजेच स्वार्थाची जपणूक आहे ती हळूहळू कमी होते.
असं अभिप्राय आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता सगुणाचाच विषय निघाला म्हणून फक्त एक शेवटी रिमार्क देतो आणि पुढे जातो की सगुण हे मुळात निर्गुणाचं भान जागवण्याकरता निर्माण केलेलं आहे. एवढं लक्षात ठेवून काय ते करावं म्हणजे ते महाराजांनी पुढे सांगितले. तुम्ही एक मधलंच वचन आणल्यामुळे हा प्रश्न झाला आहे, तेवढा फक्त मी सांग. माझ्या जपाची माळ 110 मण्यांची आहे. मला 11 आकडा शुभ आहे. बरं, 110 आकड्यात 11 असल्यामुळे मी ती माळ जपत असतो. तरी ती माळ 2 मणी काढून 108 करावी का, किंवा तशी असू द्यावी का? माळ गोंदवलेला खरेदी केली होती, तरी कृपया खुलासा करावा. बरोबर आहे, 11 आकडा त्यांना शुभ असेल, चांगली गोष्ट आहे. माळ 108 मण्यांचीच असावी असं शास्त्र सांगतं. त्याची स्वतःला काही कारण आहे, त्याची ती आपण समजून घेतली तरी चालेल. म्हणजे ते 108 नाडे आहेत, ते शुद्धीकरण आहे, ते अमुक आहे, त्याच्यामागं काहीतरी म्हटलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल मी एकदा मागे बोललो आहे की ते वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. तर ते अगदी 98 अमुक तमुक वगैरे सगळे गेल्या वेळेला मी आपल्या ह्याच्याबद्दल बोललो आहे, त्यामुळे मी काही ते सांगत नाही. पण ती 108 म्हणायची असायला हरकत नाही. काही वेळेला ह्याबद्दल मी 3-4 मतं फक्त सांगतो की 108ची असावी हे चांगलं. 2 मणी आपले ह्याचेच असतील, तांत्रिकदृष्ट्या 2 मणी काय तुळशीचे असतील किंवा कशाचे आहेत माळ मला माहिती नाही, ती ज्याची आहे ते काढून टाकून आपण ती करू शकतो. 108 मण्यांची करावी हे चांगलं आहे, त्या पद्धतीमध्ये आपल्याला ते मान्य आहे. अधिक दुसरी गोष्ट, 11 शुभ आहे पण ह्यात 110 आहेत. आपली माळ 11ची नाही आहे. त्यामुळं जर काही आपला त्या पद्धतीच्या शास्त्रावर काही शुभांक वगैरे ते खूप मोठं शास्त्र आहे म्हणतात, पण आपल्याला मला काही त्यातलं कळत नाही. तर त्यामुळे, आणि तसं कळून घ्यायची इच्छा पण नाही आहे, तर त्यामुळे त्याच्यापेक्षा मी म्हणेन नामातलं कळून काय झालं तर उपयोग होईल. आपण 110 वेळा घेतलं काय, 108 वेळा घेतलं काय, शेवटी देवाचं नाव घेतलं हे महत्त्वाचं आहे, तेच आपण घ्यावं. तर त्या दृष्टीनं हे जे काय आहे त्यामध्ये वर एक शून्य आहे, त्याचा अर्थ काय होतो ते त्या शास्त्रामध्ये पाहावं. आमच्या दृष्टीनं शून्य होतो एवढं. तर नुसती 11ची माळ नाही, 11ची माळ जपत असला तर आपल्याला ती शुभ आहे म्हणून जपायला हरकत नाही. पण ही 110ची आहे, त्यामुळे आपण थोडंसं शून्य आहे तिथं सावध राहायला हरकत नाही. 3 नंबर, काही वेळेला व्यावहारिकदृष्ट्या माळ बनवताना एखादा मणी जास्त घालायची पद्धत आहे. म्हणजे मणी ओढताना किंवा खूप वेळा वापरली गेली तर एखादा मणी जातो, तुटतो, तर त्यावेळेला ती 107 होते, 106 होते. असं होऊ नये म्हणून सुद्धा एखादा मणी जास्त घातलेला असतो. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा असं घालतात. मी त्यांना विचारलं होतं एकदा, हा प्रश्न आपल्याला आला पण मलाही हा पूर्वी आला होता, आणि त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं ज्यादा 10 मणी जोडलेले, त्यांनी 11 मणी जोडून दिले. तर त्याचं कारण एवढंच म्हणले की एखादा मणी जाऊ शकतो ह्याच्यातला, शेवटी लाकूड आहे किंवा काय ते तुळशीचं आहे, कसलीही असू दे, तर त्याच्यामध्ये एखादा जाऊ शकतो. तर गेला तर त्याची गैरसोय होत नाही म्हणून आम्ही तो ठेवला आहे. आपण नाही ओढला तरी चालू शकतं. आणि आपण कुठे 108 मध्ये असतो, त्यामुळे आपण त्याचा न विचार करता पुढे जायला काय हरकत नाही असं वाटतं. आपली वेळ संपत आली. 1-2-3 प्रश्न राहिले आहेत, तर म्हटलं एक महत्त्वाचं तेवढं एक घेतो आणि बाकीचे 2 राहिले ते बघून होतं. निस्वार्थीपणानं सामाजिक कार्य करणाऱ्यांना मुक्तीसाठी उपासनेची गरज आहे का? त्याच्यामध्ये एक वचन महाराजांचं लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल संतबोधमध्ये पूर्ण विवरण आहे, त्यामुळे ते बघायला हरकत नाही की निस्वार्थ काम करणाऱ्याने ही उपासनेची जरूर आहे असं महाराजांचं वचन होतं. त्याच्यावर विवरण पण आहे, ते आपण पाहिलं तरी चालेल. मी फक्त कर्माबद्दल बोलतो. कर्मात निस्वार्थ बुद्धीचं असलं तरी कर्मात सावध राहावं लागतं, कारण कर्मामध्ये नुसतं कर्म असत नाही. कुठलंही एक कर्म घ्या, अगदी सामाजिक आहे, काही कोणत्याही स्वरूपाचं आहे, ते मला सुचलं, ते मला जमतं, त्यात मी त्याग सहन केलेला आहे, त्यात मी हालापेष्टा सहन केलेल्या आहेत, त्यात कदाचित पुढे मानमान्यता मिळू शकते, त्याला प्रतिष्ठा असू शकते, तर त्यात ते काम करावंशी मला प्रेरणा होते, किंवा पद असतं किंवा पदाविनाही गुंतवणूक असते, तटस्थता किंवा साक्षीभावाचा अभाव असू शकतो, काय काय कर्मात असू शकतं. तर कर्म केल्यानंतर त्याची फळं ही आपोआपच येत असतात. तर ते पुन्हा फळाचं एक प्रारब्ध आहे, त्याच्याशी आपण कर्माचे कर्ते म्हणून जोडले जात असतो, हेही लक्षात ठेवा. म्हणजे आता इथे आठवलं म्हणून मला सांगतो, एकदम क्षणभर मला एक आठवण दिली आमच्या साहेबांची. एका चहाच्या कब्बाच्या विसरणाऱ्या एका मुलाला त्यांनी प्रेरणा दिली की तू शिक आणि मोठा हो. चांगली गोष्ट आहे, ही गोष्ट वाईट आहे का? कर्म कसं काय असतं, मला कर्मस्य गहनागती, खरं कर्मणा गहनगती आहे ना, अत्यंत गहनगती आहे. तर त्या गावी पुन्हा बदलून गेल्यानंतर त्यांना असं आढळून आलं, हे कर्म घडलं, त्याला मुलांनी त्यातून हे घेतलं,
तो मुलाच्या मालकाने त्या सांगितलं ठीक आहे शिकू दे. तो मुलगा शिकला, फार पुढे शिकला असं नाही, काय 10वी झाला. कधी ज्याला अक्षर ओळख नव्हती किंवा सहीपुरतं येत नव्हतं तो 10वी झाला. आणि नंतर ज्या वेळेला 2-3 वर्षांनी पुन्हा काय ही होती जायची वेळ आली कधीतरी काही वर्षांनी, तर त्यावेळेला तो कुठलाच उद्योग न करता गावात हिंडत होता. केस बीस सगळं नीट अमकं तमकं ड्रेस बीस सगळं घालायचं व्यवस्थित, ते सगळं लागायचं. आणि नोकरी नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचंही नाही, स्वावलंबी नाही. तर आणि आता तो कब्बशा पण विसरत नाही त्याच्या मालकाने सांगितलं, कारण आता त्याला लाज वाटते. काय कर्माचं पुढे असेल ठेवलेलं हे सांगता येत नाही. घडलेली गोष्ट आहे की ते त्याच्या मालकानं विचारल्यावर ते म्हणली तुम्ही त्याचं कल्याण केलं का अकल्याण केलं तेवढं सांगा म्हणली मला. तो मोठा प्रश्न पडला आणि ही गोष्ट घडली की त्याला 10वीला आपण काय ते त्यावेळची होती ती मॅट्रिक व्हायला सांगितलं. तर ह्याचा परिणाम असा झाला की आता मी मॅट्रिक मुलगा आहे म्हणून मी आता हे काम करू का नको असं त्याला वाटायला, म्हणजे करू नये असंच वाटायला लागलं. आणि ते काम कमी प्रतीचं आहे असं वाटलं. श्रमाला प्रतिष्ठा आपल्याकडे नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आणि सामाजिक बाजू तशी असल्यामुळे निर्माण झाली असेल. पण हे असं कर्माचं काम आहे. ते आता हे केलेलं कर्म चांगलं होतं, शिक्षण देणं काय वाईट होतं का? शिक्षण चांगलंच होतं. पण शिक्षणाबरोबर श्रमाची प्रतिष्ठा जर शिकवली गेली असती तर बरं झालं असतं. तो म्हणाला असतं की मला चांगली नोकरी मिळेपर्यंत मी कबशा देईन, चालेल. तर ते अधिक श्रेष्ठ होतं, कारण त्याचं त्यांनी पोट भरत होतं त्यावेळेला. आज त्याच्या पोटाची पंचायत होती आणि बाकीच्या स्टाईल सगळ्या त्याला जमल्या होत्या. म्हणजे काय याचा उपयोग आहे मला सांगा. आता कर्माची गती किती विचित्र आहे बरं. केलेलं कर्म चांगलं म्हणून केलं ना, त्यांनी त्याला एका मुलाला उद्धार व्हावं म्हणून शिक्षण दिलं, ही सगळी व्यवस्था केली. पण झालं निर्माण काय झालं ते असं झालं, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा त्याच्यात हे प्रारब्ध म्हणून निर्माण होतं, ते एक आहे. नंतर आपण एक आदर्श घालून दिला असं होण्याची शक्यता असते. वेगळं आहे हे कर्म म्हणून त्याचं कदाचित होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्यातून पुन्हा अहंकाराची बाजू असते. इतक्या एक सहज वाटलेल्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. तर इतकं कर्माचं गहन आहे. म्हणून उपासनेची गरज ही अशा तऱ्हेच्या निस्वार्थ बुद्धीनं कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना सुद्धा लागते. कारण उपासना म्हणजे कर्म म्हणजे एक शेत आहे असं समजा. काहीतरी आता एक सारांश करतो. एखादं शेत आहे, शेतावर पाखरं येतात, पीक खाऊन जातात, आपल्याला माहिती आहे. तर तशी ही कर्माच्या शेतावर पाखरं येतात, ती रोजच्या रोज हाकलून लावणं चांगल्या अर्थाने. मी पाखरांच्यावर अन्याय करीत नाही, आपलं काम म्हणून या अर्थाने उदाहरण सांगतो. किती हाकलून लावणं आणि पुन्हा परत नामावर येऊन बसणं हे उपासनेचं काम आहे. उपासना हे काम करते. असं जर काही कर्मात निर्माण व्हायला लागलं तर ती बरोबर बाजूला काढते त्यातलं. आणि ते तुमच्या नकळत सुद्धा होऊ शकतं. म्हणजे कळूनच हे करावं लागतं असं नाही. जी काल चाललेली कामं आहेत ती निस्वार्थीपणे आहेत, त्यात कुठं स्वार्थाचा अंश निर्माण झाला तर उपासना तो दूर करते. अहंकार निर्माण झाला तर तुम्हाला अपयश देते. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की अरे हे ह्याचं काम नाही, नुसतं आपल्या ह्यानं होणार नाही. अशा तऱ्हेनं ती त्याच्यात चिरणारी पाखरं उडवून लावते आणि ते मूळ पिकाचं नुकसान होऊन देत नाही. यासाठी उपासनेची जरूर आहे असं लक्षात ठेवलं तर बस होईल. आत्ता मी सध्या इथं थांबतो. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. प्रदीर्घ श्रवणा विशाल नयना, प्रदीर्घ श्रवणा विशाल नयना. विराट मस्तक उदंड ज्ञाना, विराट मस्तक उदंड ज्ञाना. अपूर्व संयमना, अपूर्व संयमना. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. दे सद्बुद्धी शुद्ध भावना, दे सद्बुद्धी शुद्ध भावना. प्रामाणिकता देई जीवना, प्रामाणिकता देई जीवना. दीना कलितरणा, दीना कलितरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा. जय जय आरती जय गुण गणपती मंगलमय चरणा.
सद्गुरुनाथ महाराज की जानकी जीवन स्मरण